नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी आपण सुरुवातीला पाहूया। आमदार रवी राणा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सागर बंगल्यावर चर्चा झाली। बच्चू कडू यांच्याबद्दल जे वक्तव्य केलं ते आपण मागे घेत असल्याचं रवी राणा यांनी स्पष्ट केलंय। आम्ही दोघेही सरकार सोबत आहोत, त्यामुळे आमच्यातले मतभेद बाजूला ठेवून आम्ही सरकार सोबत राहणार आहोत, असं रवी राणा यांनी सांगितलं। तसंच आपण केलेल्या वक्तव्यानं जर कुणाचं मन दुखावलं गेलं असेल तर या संदर्भात दिलगिरी व्यक्त करत असल्याचं देखील रवी राणा यांनी म्हटलेलं आहे। बच्चू कडू हे माझ्यासोबत अमरावती जिल्ह्यामध्ये ते सुद्धा आमदार आहे, मी सुद्धा आमदार आहे आणि दोघेही आम्ही सरकारसोबत आहे। आणि जेव्हा एखादा मतभेद एखाद्या विचारामध्ये होते तर कुठेतरी बोलता बोलता तोंडातून जे काही निघालेलं आहे गुवाहाटीच्या संदर्भात किंवा आज एकनाथजी शिंदेसोबत जे काही अपक्ष आमदार आहे, काही शिवसेनेमधून आलेले जे आमदार आहे, काही मंत्री आहे, ते सुद्धा माझे सहकारी आहे आणि आम्ही सगळे एकत्र आहे। त्यामुळं काही वाक्य निघाले असते तर मी ते परत घेते वाक्य। मला असं वाटते आमच्या वादापेक्षा किंवा आम्ही शब्दाचं अपशब्द वापरल्यापेक्षा कुठे कुठे प्रकारचं कोणाचं मन दुखावलं असेल, कुठे एकनाथ शिंदेजी सोबत असलेले आमदार आहे, मंत्री आहे, त्यांच्यामध्ये गैरसमज झाला असेल तर मी माझे शब्द वापस घेऊन या ठिकाणी हा विषय संपवत आहे। आणि मला अपेक्षा आहे की बच्चू कडू सुद्धा जे त्यांनी अपशब्द वापरले ते सुद्धा वापस घेतील आणि माझ्या शब्दाबद्दल काही कोणाला आक्षेप असेल, कोणी आमदार दुखवले असेल, मंत्री दुखवले असतील त्याबद्दल दिलगिरी सुद्धा मी व्यक्त करतो। आता बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेणार हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। फडणवीस यांच्या सोबत झालेल्या भेटीनंतर रवी राणा यांनी आता दिलगिरी व्यक्त केलेली आहे। मात्र बच्चू कडू या दिलगिरीच्या नंतर काय नेमकी भूमिका घेतात, बच्चू कडू देखील आपल्या भूमिकेपासून दोन पावलं मागे जातात का, हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरेल। ज्या पद्धतीनं काही बच्चू कडू यांच्या तोंडून सुद्धा अपशब्द निघालेले आणि ते ज्या पद्धतीने त्यांनी बोलले होते की मी खिसे कापून लोकांना किराणा वाटतो, ते सुद्धा वाक्य न पसणारे होते आणि अनेक त्यांनी खालच्या स्तरावरची जी भाषा केली होती, मला त्यांच्याकडनं पण अपेक्षा आहे की ते सुद्धा आपले शब्द वापस घेतील आणि आम्ही दोघेही या सरकारसोबत आहे। रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे आणि आता त्यांनी अपेक्षा देखील व्यक्त केली आहे की बच्चू कडू देखील त्यांनी जे वक्तव्य केलेली आहेत रवी राणांच्या बाबतीत, त्या वक्तव्यांच्या बाबतीत देखील आपली भूमिका स्पष्ट करतील। बच्चू कडू आता नेमकी काय भूमिका घेणार याचीच उत्सुकता लागलेली आहे। बच्चू कडू देखील माध्यमांशी संवाद साधण्याची शक्यता आहे। या सगळ्या संदर्भातली अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। संजय, फडणवीसांसोबत झालेल्या भेटीनंतर रवी राणांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे, वाद वाढवण्यात अर्थ नाही असं ते म्हणतायत। आता बच्चू कडूंच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अजिंक्य, संजय, माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? हो 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 अजिंक्य, आपण आता नुकतंच बघितलेलं आहे की गेल्या काही दिवसांपासून बच्चू कडू आणि आमदार रवी राणा हे दोघे खरं तर सरकारमधील आमदार आहेत आणि यांनी एकमेकावर ज्या पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू केले होते त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालेलं होतं आणि कुठेतरी सरकारवर देखील यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते। कारण ज्या पद्धतीने रवी राणा यांनी बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला होता आणि कुठेतरी थांबणं गरजेचं होतं म्हणून या वादामध्ये खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडी घेतली आणि काल जवळपास 3 ते 3.5 तास मॅरेथॉन बैठक चालली। या बैठकीमध्ये राणा यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी समजूत घातलेली आहे। त्यानंतर आज राणा यांची पत्रकार परिषद झाली। ते नुकतेच देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आले। बंगल्यावर आल्यानंतर त्यांनी या ठिकाणी फडणवीस यांची भेट घेतली। त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की मी जो आरोप केलेला आहे या आरोपामुळे जर सत्ताधारी पक्षातील काही मंत्री आमदार यांचं जर मन दुखावलं असेल
तर मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो आणि हा जो मुद्दा आहे, हा वाद जो आहे, हा वाद आता कुठेतरी मिटलेला आहे. त्यामुळे आम्ही जिल्ह्यातले दोन्ही आमदार जे ठीक आहे संजय, थांबवतो तुम्हाला काही क्षणांसाठी. पुन्हा एकदा येतो मी आपल्याकडे. राणांनी जी दिलगिरी व्यक्त केली आहे त्यानंतर बच्चू कडू यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केल्याचं दिसतंय. कार्यकर्त्यांशी चर्चा करून या संदर्भातला निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलंय. माझ्यासाठी कार्यकर्ते महत्वाचे आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलून उद्या भूमिका स्पष्ट करू अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिल्याचं समोर येत आहे. बच्चू कडू या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार याचीच उत्सुकता होती, मात्र आता कार्यकर्त्यांशी बोलून आपण या संदर्भातली भूमिका उद्या स्पष्ट करू असं बच्चू कडू यांनी सांगितल्याचं समजतंय. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेतच. संजय, बच्चू कडू आता कार्यकर्त्यांशी बोलून आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. निश्चितच खरं तर अमरावतीला रवी राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचं मोठं आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला होता. 1 तारखेपर्यंत जर बच्चू कडू यांनी, रवी राणा यांनी जर दिलगिरी व्यक्त केली नाही तर आंदोलन करू असा इशारा सुद्धा आमदार बच्चू कडू यांनी दिला होता. आणि याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातून बच्चू कडू यांचे जे कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते अमरावतीमध्ये दाखल झालेले आहेत. त्यामुळं उद्या बच्चू कडू यांच्या कार्यकर्त्यांचा किंवा आज संध्याकाळी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहे आणि त्यानंतर नेमकं कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन नेमकं काय करायचं अशी भूमिका बच्चू कडू जाहीर करणार आहे. मात्र दोघांमध्ये समेट घडून आलेला आहे. त्यामुळे आता जो वादविवाद आहे हा वादविवाद निश्चितच पडदा पडलेला आहे आणि हा वादविवाद कुठेतरी मिटलेला आहे. त्या संदर्भात बच्चू कडू देखील बोलतील. बरं संजय, धन्यवाद. सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल. माझ्यासाठी कार्यकर्ते महत्वाचे आहेत असं बच्चू कडू म्हणतायत, त्यामुळे कार्यकर्त्यांशी बोलूनच उद्या आपली भूमिका स्पष्ट करू असं बच्चू कडू यांनी स्पष्ट केलंय. पुढची महत्वाची बातमी बघूया. कोरोना केंद्रांची उभारणी, रस्ते बांधणी, जमीन खरेदी आदी सुमारे 12,000 कोटी रुपये खर्चाच्या मुंबई महानगरपालिकेच्या 76 कामांची कॅगकडून चौकशी केली जाणार आहे. गैरव्यवहाराच्या संशयावरनं पालिकेचं विशेष लेखापरीक्षण करण्याची राज्य सरकारची विनंती कॅगनं मान्य केली आहे. पालिका निवडणुकीच्या तोंडावर होणाऱ्या चौकशीमुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज्यातले सत्ताधारी यांच्यातला संघर्ष आता आणखी तीव्र होण्याचे संकेत मिळत आहेत. पालिकेनं शहरात उभारलेल्या कोरोना केंद्रांमध्ये मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान केलेला होता. त्यावर या आरोपांबाबत चौकशी करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन्ही सभागृहांमध्ये केलेली होती. राज्य सरकारनं केलेल्या विनंतीनुसार या सगळ्या प्रकरणांची तपासणी करण्याची तयारी कॅगनं दर्शवली आहे. लवकरच कॅगचं पथक पालिकेत दाखल होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. तब्बल 12,000 कोटी रुपयांच्या कामांमध्ये गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपच्या आमदारांनी केलेला होता. मुंबई पालिकेची आता त्यामुळेच कॅगकडून चौकशी होणार आहे. पालिकेच्या 76 कामांची प्रामुख्याने ही चौकशी कॅगकडून केली जाईल. कोरोना काळात विविध बाबींवर 3,538 कोटी रुपयांचा खर्च झाला होता. दहिसर इथं अजमेरा यांच्या भूखंडाची 339.14 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आलेली होती. 4 पुलांच्या बांधकामावर जवळपास 1,500 कोटी रुपयांचा खर्च झालेला होता. कोरोना काळात 3 रुग्णालयात 904.84 कोटींची खरेदी झाली होती. तर शहरातल्या 56 रस्त्यांच्या दुरुस्तीवर तब्बल 2,286.24 कोटी रुपये खर्च झाले होते. 6 सांडपाणी प्रकल्पांवर 1,084.61 कोटींचा खर्च झालेला होता. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवर 1,020.48 कोटींचा खर्च झालेला होता. तर 3 मलनिस्सारण प्रक्रिया केंद्रांसाठी जवळपास 1,200 कोटी रुपयांचा खर्च झालेला होता. या सगळ्या खर्चांची पालिकेच्या या सगळ्या खर्चांची आता कॅगकडून चौकशी केली जाईल. गेल्या 2 वर्षातील मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराची कॅगमार्फत चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेत. कोणताही ट्रॅक रेकॉर्ड नसलेल्या नवीन कंपन्यांना कोरोना काळात पालिकेनं कंत्राट दिल्याची माहिती समोर आलेली आहे. कोरोना काळात झालेल्या कामांच्या वाटपाची कॅग या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिलेले आहेत. या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेतील कोरोना केंद्राचं वाटप, त्यासाठी लागणाऱ्या वस्तूंची झालेली खरेदी, त्यांचं नियमबाह्य पद्धतीनं झालेलं कामाचं वाटप हे सगळंच चौकशीच्या फेऱ्यात आणलं जाणार आहे. त्यातच
दहिसर इथल्या एका जमिनीचा व्यवहार तसंच कार्यालयातले अधिकारी आणि राजकारण्यांशी कथित संबंध असलेल्या विक्रेत्यांकडून उपकरणं, औषधं आणि ऑक्सिजन खरेदी प्रकरणांचीही चौकशी केली जाणार आहे. गुजरातच्या मोरबी इथं पूल कोसळून एक मोठी दुर्घटना घडलेली आहे. या दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज देखील आता समोर येताना दिसतंय. ही घटना नेमकी कशी घडली याचं हे एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज हे समोर येताना दिसतंय. आपण पाहतो आहोत हे एक्सक्लुझिव्ह फुटेज. हा पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली आणि आतापर्यंत यामध्ये एकूण 132 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी करण्यात आलेली आहे. हा पूल नेमका कसा कोसळला याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य सीसीटीव्ही मध्ये जी कैद झालेली आहे ती आपण पाहतो आहोत सध्या आपल्या स्क्रीनवर. मोरबी दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलेलं आहे. आतापर्यंत 170 जणांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं आहे. सैन्य, NDRF, अग्निशमन दल आणि स्थानिक यंत्रणा काल रात्रीपासूनच बचाव कार्य करतायत. अनेकांना बाहेर देखील काढलं गेलेलं आहे. 19 जणांवर सध्या उपचार सुरू असल्याची माहिती मिळतेय. मात्र या पूल दुर्घटनेनं आतापर्यंत 132 जणांचा जीव घेतलाय. या दुर्घटनेची ही एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्हीतली फुटेजेस समोर आलेली आहेत. हा पूल कसा पडला याचं हे एक्सक्लुझिव्ह फुटेज आपण न्यूज 18 लोकमतवर पाहत आहात. 133 जणांचा या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत मृत्यू झालाय आणि अशी भीती व्यक्त होतीये की कदाचित मृतांचा आकडा वाढेल. सातत्यानं आपण या संदर्भातले अपडेट्स गुजरातमधल्या आमच्या प्रतिनिधींकडून जाणून घेतच आहोत. मात्र ही दुर्घटना ज्या वेळेला काल घडली त्यावेळेस हे एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेज आपण आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. हा पूल कोसळून ही मोठी दुर्घटना झाली ज्यामध्ये आतापर्यंत 133 जणांचा मृत्यू झालेला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो अशी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. 170 जणांना बाहेर काढण्यामध्ये यश आलेलं होतं. त्यातल्या 19 जणांवर सध्या स्थानिक रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. मात्र या सगळ्या पूल दुर्घटनेनंतर या पुलाच्या देखभालीची, डागडुजीची ज्या कंपनीला जबाबदारी दिली गेलेली होती त्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची देखील माहिती मिळतेय. काल रात्री झालेल्या या सगळ्या दुर्घटनेनंतर बचाव कार्य करण्यासाठी सैन्याची देखील मदत घेतली गेलेली आहे. NDRF आणि स्थानिक अग्निशमन दल सोबतच स्थानिक ज्या यंत्रणा आहेत त्या देखील बचाव कार्य सातत्यानं राबवत आहेत. आपण पाहतो आहोत ही एक्सक्लुझिव्ह जी दृश्य आहेत, जे फुटेज आहे ते समोर येत आहे. मोरबी मधला जो पूल कोसळला होता, हा पूल कोसळतानाची ही एक्सक्लुझिव्ह सीसीटीव्ही फुटेजेस आता समोर आलेली आहेत. मोरबीतल्या मच्छू नदीवरचा पूल कोसळल्याची ही घटना काल घडली होती. 133 जणांचा यामध्ये आतापर्यंत मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढू शकतो अशी शक्यता आहे. 177हून अधिक जणांना वाचवण्यामध्ये यश देखील आलेलं आहे. 19 जणांवर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याच संदर्भात आपण प्रतिक्रिया जाणून घेणारच आहोत. या संदर्भातली महत्त्वाची माहिती देखील आपण जाणून घेणार आहोत. अंकित पोपट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. अंकित, सीसीटीवी फुटेज हाथ आया है इस पूरी दुर्घटना का, क्या बताएंगे इसके बारे में?
जी, कल शाम को जो वारदात हुई थी 6:31 पर ये जो झुलता पुल मतलब कि जो हैंगिंग ब्रिज है जी। उसके टूटने की जो खबर सामने आई थी, जो घटना सामने आई थी, अभी फिलहाल उसके सीसीटीवी फुटेज भी सामने आ चुके हैं। सीसीटीवी फुटेज में हम स्पष्ट रूप से देख सकते हैं कि जो घटना घटित हुई थी वो 6:31 पर 22 सेकंड पे ये जो घटना है वो घटित हुई थी। जिस तरीके का जो सीसीटीवी फुटेज में भी हम देख सकते हैं कि कितने लोग थे जो हैंगिंग ब्रिज का उस वक्त मजा लूट रहे थे, और सीसीटीवी फुटेज में भी दिख रहा है कि किस तरह से जो यंगस्टर है हाँ। जो इस हैंगिंग ब्रिज का मजा लूट रहे हैं, और देखते ही देखते ये जो पूरा ब्रिज है वो किस तरह से टूट जाता है, और जो लोगों का जो सैलाब था वो किस तरह से पानी में गरकाव हो जाता है। जी, अंकित, 133 लोग इस पूरे हादसे में अब तक मारे जा चुके हैं। मृतकों का आंकड़ा बढ़ने की आशंका जताई जा रही है। जो लोग अब तक बचाए गए हैं, तकरीबन 177 लोगों को बचाया गया है। पूरे बचाव कार्य के बारे में क्या बताएंगे? जी, अगर बचाव कार्य की अगर बात की जाए तो जिस तरह से ये जो गंभीर प्रकार की जो घटना सामने आई थी, जिस तरह से 7:30 बजे के बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का भी ट्वीट है जो सामने आया था, गृह मंत्री अमित शाह का ट्वीट है वो भी सामने आ चुका था। प्रधानमंत्री ने अपने ट्वीट में बात की थी, और साथ ही में आज जब प्रधानमंत्री गुजरात के दौरे पर है तभी भी उन्होंने ये कहा था कि मैं फिलहाल नर्मदा में हूँ, मगर मेरा जो मन है, मेरा जो दिल है वो अभी मोरबी में है, क्योंकि जिस तरह की घटना घटित हुई है मोरबी में, हाँ। तो जाहिर सी बात है कि प्रधानमंत्री जब राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के जो सेवक थे, और जिस वक्त मोरबी में ये जो मच्छू का होनारत हुआ था, जिस प्रकार का जल प्रलय इधर आया था, उस वक्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी एज ए स्वयंसेवक वो यहाँ पर 1 से 2 महीना उन्होंने यहाँ पे व्यतीत किया था। तो वो कह सकते हैं कि मोरबी की जो भौगोलिक परिस्थिति है उससे काफी अच्छी तरीके से वाकिफ है। हाँ। और अगर बात की जाए जिस तरह की आप बात करें तो अभी फिलहाल प्रशासन की ओर से 132 लोगों के मौत की पुष्टि की गई है। साथों साथ कह सकते हैं कि प्रशासन ये कह रहा है कि 170 जितने जो लोग हैं हाँ। उसको बचाया गया है। जी, अंकित जी, मृतकों का आंकड़ा बढ़ने की आशंका भी जताई जा रही है, उसके बारे में क्या बताएंगे? जी, फिलहाल जो प्रशासन है वो तो सिर्फ 132 का आंकड़ा है वो सामने ला रहा है, मगर जिस तरह से प्रशासन के जो सूत्र है उनके हवाले से जो खबर आ रही है, हाँ। उस हिसाब से अगर बात की जाए तो आंकड़ा अभी 141 तक पहुंच चुका है, और ये आंकड़ा है वो 145 प्लस तक ये आंकड़ा है वो जा सकता है। ओके अंकित जी, बहुत बहुत शुक्रिया पूरी जानकारी के लिए. अंकित पोपट आपले प्रतिनिधी आपल्या सोबत होते. तिथली क्षणाक्षणाची अपडेट आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. आतापर्यंत 133 जणांचा मृत्यू या दुर्घटनेमध्ये झालेला आहे, पण कदाचित मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात आलेली आहे. पुढची बातमी बघूया. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा किशोरी पेडणेकर यांच्यावर हल्लाबोल केलाय. एसआरए घोटाळ्यातल्या तुरुंगात असलेले आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे सख्खे शेजारी असल्याचं सोमय्या यांनी म्हटलंय. किशोरी पेडणेकर यांच्या निवडणूक प्रतिज्ञापत्राची प्रत ट्विट करत सोमय्यांनी ही माहिती दिली आहे. दादर एसआरए घोटाळ्याचे आरोपी चंद्रकांत चव्हाण आणि किशोरी पेडणेकर हे वरळी गोमाता जनता एसआरए मध्ये सख्खे शेजारी आहेत. दोघांनी असे आणखीन पण एसआरए घोटाळे केले आहेत. चंद्रकांत चव्हाण जेलमध्ये आहेत. किशोरी पेडणेकर यांच्या सासूबाई विजया पेडणेकर यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालंय. 30 ऑक्टोबरला त्यांचं निधन झालंय. त्यावर किशोरी पेडणेकर यांनी राजकीय आरोपांमुळे त्यांनी धसका घेतला आणि त्यांचा त्यातच मृत्यू झाल्याचा दावा केलाय. राजकीय आरोपांनी माझ्या कुटुंबातल्या एकाचा बळी घेतल्याचा आरोप आता पेडणेकर यांनी केलेला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील गृह विभागानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या सर्व 41 आमदार आणि 10 लोकसभा खासदारांना विशेष Y+ सुरक्षा दिलेली आहे। शिंदे, फडणवीस आणि राज्यपाल कोश्यारी यांची Z+ सुरक्षा तर खासदार श्रीकांत शिंदे यांची Y+ सुरक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर मनसे प्रमुख राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी आणि मुलगा तेजस यांच्या सुरक्षेत मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही। बाळासाहेबांची शिवसेना पक्षातले 41 जे आमदार आहेत त्यांना आता Y+ सुरक्षा देण्यात आलेली आहे, त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलेली आहे। तर बाळासाहेबांची शिवसेना पक्षातले जे 10 खासदार आहेत त्यांना देखील आता Y+ सुरक्षा दिली जाणार आहे। अमृता फडणवीस यांना देखील आता Y+ सुरक्षा असेल। यासोबतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सुरक्षेमध्ये कोणताही बदल झालेला नाही, त्यांची Z+ सुरक्षा कायम असेल। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील Z+ सुरक्षा कायम असेल। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची देखील Z+ सुरक्षा कायम असणार आहे। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील Y+ सुरक्षा जी आधी होती ती कायम असेल, त्यांच्याही सुरक्षेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही। त्याचप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील Y+ सुरक्षा कायम आहे। रश्मी ठाकरे यांची देखील Y+ सुरक्षा कायम आहे। तेजस ठाकरे यांची देखील Y+ सुरक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे। एका छोट्याशा ब्रेकसाठी आपण थांबूया। बघत रहा न्यूज 18 लोकमत। तर 10 ते 15% इतकीच पेरणी झालेली आहे। परतीच्या पावसाचा कांदा रोपांना तडाखा बसल्यानं नवीन लाल कांद्याचा हंगाम यंदा पहिल्यांदाच लांबणीवर पडलाय। त्यामुळे नवा कांदा मोठ्या प्रमाणावर बाजारात येणार नसल्यानं येत्या काही दिवसात जुन्या आणि साठवण केलेल्या कांद्याला मागणी वाढण्याची चिन्ह दिसतायत। हवेली तालुक्यातल्या शेतकऱ्यांची रब्बी पिकासाठीची लगबग सुरू झाली आहे। देहूच्या विठ्ठलवाडी परिसरात कांदा, सोयाबीन आणि ऊसाचं पीक घेतलं जात असून शेतीची मशागत केली जाते। औरंगाबादमध्ये पावसाच्या विश्रांतीनंतर कापूस वेचणी तसंच रब्बी पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे। मात्र दोन्ही कामं एकाच वेळेला आल्यानं मजुरांअभावी कामात विलंब होतोय। त्यामुळे काही ठिकाणी यंत्रांच्या सहाय्यानं गहू आणि हरभरा पेरणीला सुरुवात झाली आहे। मावळमध्ये भात झोडणीला सुरुवात झाली आहे। यंदा भाताचं दमदार पीक आल्यानं शेतकरी वर्ग सुखावलाय। भडवली, शिवली, काले, येळसे या गावात कृषी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली भात जोडणी वेगात सुरू आहे। सावंतवाडी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जात भात कापणी केली आहे। सातोसे गावाला भेट देत चंद्रकांत सातार्डेकर यांच्या शेतात त्यांनी भात कापणी केल्याचं पाहायला मिळालं। राष्ट्रीय एकता दिनाच्या निमित्तानं भारतीय टपाल खात्याच्या वतीनं एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण करण्यात आलं आणि या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगपती यश बिर्ला उपस्थित आहेत। थेट जाऊया या कार्यक्रमाकडे। मैं हार्दिक धन्यवाद देना चाहता हूं, आपका आभार भी मानता हूं। सबसे पहले भारत के लौह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल जी को मैं श्रद्धापूर्वक वंदन करता हूं, उनको विनम्र अभिवादन भी करता हूं। आज उनकी 147वीं जयंती है। इसी अवसर पर यहाँ पर जो हम लोग यहाँ पर जो उनके नाम से बिरला ग्रुप और पोस्ट विभाग के माध्यम से जो कार्यक्रम का आयोजन हम लोगों ने किया है, इसलिए मैं
पोस्ट विभाग को और बिरला ग्रुप को भी मैं बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं। एक स्पेशल कवर का रिलीज कार्यक्रम यहाँ हुआ है, इसलिए और वो मुझे यहाँ आपने बुलाया, फिर एक बार आपको मैं धन्यवाद देना चाहता हूँ। अभी वहाँ मैं जब महात्मा गांधी जी जिस कमरे में रहते थे और सरदार वल्लभ भाई भी वहाँ रहते थे, तभी किसी ने मुझे कहा कि ये पहली बार ऐसा हुआ है कि एक मुख्यमंत्री यहाँ पर आया है। तो मैंने उनको कहा है, ये मेरे लिए सौभाग्य की बात है। मैंने उनको कहा कि हम लोगों ने भी पहली बार ही एक नया कार्यक्रम कर दिया है। आपने ये शपथ दे दिया। बिल्कुल, तो ये बहुत बड़ी बात है। ये जो एक स्पेशल कवर जो वल्लभ भाई जी के समर्पित भावना से उनको समर्पित किया है, इसलिए आपको फिर एक बार मैं धन्यवाद देना चाहता हूँ। 15 दिसंबर 1950 में सरदार वल्लभ भाई जी का यहाँ देहांत हुआ, बराबर है। और ऐसी ये वास्तु है और ये बिरला हाउस हमारे करीब है, एकदम बाजू में ही, बगल में। तो ये भी बड़ी योगायोग की बात है, मुझे यहाँ आने का अवसर भी मिला यहाँ पर। और उनके जो कार्य का है, जो सरदार वल्लभ भाई जो हमारे लौह पुरुष थे, वो आयरन मैन के रूप में भी हम लोग सब जानते थे उनको। और ये सभी लोगों के लिए वो जब भी गृह मंत्री भी रह चुके, वो प्रधानमंत्री भी रह चुके, और उनका कार्य तो मुझे आपको बताने की आवश्यकता नहीं। उनके वजह से हम लोग आज सब कुछ कार्यक्रम कर रहे, आज़ादी हमको मिली है उनके वजह से। और ये हमारे सौभाग्य की सबकी बात है कि ऐसे जो देशभक्त, राष्ट्रभक्त, उनकी जो देन है, हमें आज़ादी दिलाई उन्होंने। और उनकी याद तो हमेशा हमें पल पल आती रहती है। हम उनको कभी भी भुला नहीं पा सकते, क्योंकि उनका योगदान इस देश के लिए, देश को आज़ादी दिलाने के लिए, ये जो योगदान है वो कोई भी नहीं भुला सकता है। और इसी के उपलक्ष्य में आप लोगों ने आज का ये स्पेशल कवर उनके नाम से यहाँ रिलीज़ किया है। ये बहुत बड़ी बात है। बिरला ग्रुप को भी मैं धन्यवाद देना चाहता हूँ। और आदरणीय प्रधानमंत्री जी ने जो गुजरात में 182 मीटर 182 मीटर की जो ऊंची मूर्ति केवड़िया में सरदार वल्लभ भाई को जो खड़ी की है, वो दुनिया में सबसे बड़ी मूर्ति है। ये भी बहुत बड़ी हमारे लिए बात है, गौरव की बात है। और ऐसे महापुरुष की जयंती हम लोग यहाँ मना रहे हैं। ये उन्होंने जो देश की एकता, अखंडता और सुरक्षा के लिए जो कार्य किया है, हमारे यहाँ शपथ भी है, एक शपथ मैं लेके आया हूँ यहाँ पर, अभी फिर मंत्रालय में जाऊँगा। जो देश की एकता, अखंडता, सुरक्षितता के लिए जो योगदान सरदार वल्लभ भाई जी का रहा है, ये बहुत बड़ी बात है। और उनके दिखाए हुए मार्ग पे पूरा देश चल रहा है, मार्गक्रमण कर रहा है। और ये हमें आगे भी ये उनकी जो देन है, उनका मार्गदर्शन है, ये कई वर्षों तक, सदियों तक ये मार्गदर्शक रहेगा। इसलिए मैं फिर एक बार आप सभी लोगों को इस पावन अवसर पर धन्यवाद भी दूंगा। और मुख्यमंत्री के हैसियत से नाते इस राज्य को आगे बढ़ाने के लिए उनका जो मार्ग दिखाया हुआ जो मार्ग है, उन्होंने जो दिशा इस देश को दी हुई है,
उसके अनुसार चलने की कोशिश हम लोग करेंगे। और आप सबको पता है कि इस राज्य में 3-4 महीने जो लोगों को चाहिए था, लोगों के मन में था, दिल की बात मन की बात कहूँ तो चलेगा, है ना। तो ये जो उनके मन में था वही करने की छोटी सी कोशिश हम लोगों ने की है। और आज देखते हैं कि राज्य में जो 2-2.5 साल से पिछले जो सब कुछ कोविड हो या और कुछ कारण हो, लेकिन सब कुछ ठप्प पड़ा था। आज आप जानते हो 3-4 महीने से राज्य में सभी लोग काम कर रहे हैं। आदरणीय प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में जब हम लोगों ने नई सरकार शिवसेना भाजपा की बनाई, तभी प्रधानमंत्री जी ने भी हमें कहा था कि इस राज्य के विकास के लिए कुछ भी कमी नहीं होगी। हम एक केंद्र सरकार आपके साथ है, आपके पीछे खड़ी है। और इसीलिए एक सर्वांगीण विकास जो राज्य का करना हम लोग चाहते हैं, और इसी में सभी लोगों का, एक बिरला उद्योग भी बहुत बड़े अहमियत रखता है और हमें आप सभी लोगों की सहयोग की आवश्यकता है। और इस राज्य में जो अभी हाल फिलहाल में जो चर्चा चल रही है, उसकी चर्चा मैं अभी नहीं करूंगा, लेकिन उसके लिए कौन जिम्मेदार है कौन नहीं है वो बात बाजू में रखते। लेकिन आगे प्रधानमंत्री जी ने और देश के गृह मंत्री जी ने भी मुझे और देवेंद्र जी को आश्वस्त किया है, इस राज्य में बड़े बड़े उद्योग हम लाएंगे यहाँ पर, और बड़े उद्योग यहाँ होंगे, लोगों को काम मिलेगा, इस राज्य को समृद्धि होगी। जैसे कई बड़े प्रोजेक्ट हम लोग यहाँ पर कर रहे हैं राज्य को आगे बढ़ाने के लिए, राज्य का सर्वांगीण विकास करने के लिए। इस राज्य में सभी वर्ग जो है, सभी वर्ग को एक बदलाव नजर आए, ऐसी कोशिश हमारी है। ये सरकार आप सभी लोगों की है और इस सरकार में आप सब लोगों का अधिकार है। और इसलिए मैं चाहूँगा कि जितनी भी कोशिश हम करेंगे इस राज्य को आगे बढ़ाने के लिए, आप सभी लोगों का सहयोग मैं चाहता हूँ। और निश्चित रूप से एक सफल सरकार, एक यशस्वी सरकार कैसे बने, इसमें आप लोगों का तो योगदान जरूरी है, क्योंकि लोक प्रतिनिधि और प्रशासन जो है दोनों कंधे से कंधा मिलाकर जब चलते हैं, एक रथ के जैसे विकास के 2 चक पहिए हैं, और 2 जब पहिए समान देश की बड़े से ने हमारे देश का नाम पूरे दुनिया में है। इसी तरह जो हमारे साथ है, एजेंडा है कि इस राज्य को आगे बढ़ाए। उसमें बिरला ग्रुप जैसे कई उद्योगपति